आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। एकीकडे दिल्लीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय, तर दुसरीकडे सरकारमधून मला मोकळं करा अशी इच्छा व्यक्त केलेले फडणवीस आज दिल्लीत कुणाकुणाची भेट घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 8 जूनला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडतोय। उद्या संसदीय समितीची देखील बैठक होणार आहे। देशातील सर्व खासदारांचीही उद्या बैठक जी आहे ती पार पडते आणि तत्पूर्वी आज दुपारपर्यंत देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होतील। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर ते पक्ष नेतृत्वाची भेट घेतील, अर्थात नरेंद्र मोदींची घेतील, अमित शहांची घेतील, JP नड्डांची घेतील। आणि या भेटीमध्ये जसं की आपण बघतो की या भेटीमध्ये काल देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलं होतं की आता मला मोकळं करा, मला पुढे विधानसभेच्या दृष्टिकोनातून म्हणून तयारी करायची आहे, पक्ष संघटना मजबूत करायची आहे, या विषयाला घेऊन काही चर्चा होते का हे बघावं लागेल। पण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी राणा जगजीत सिंग दाखल झालेले आहेत। फडणवीस हे 11 वाजता नागपूरला जाणार असल्याची माहिती समोर येत असली तरी फडणवीस हे दिल्लीलाही जाऊ शकतात असं मानलं जातंय। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जाऊया थेट सागर बंगल्यावर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग तिथल्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। प्रशांत, नेमकं काय काही नेते मंडळी देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी म्हणून येत आहेत, पण असं देखील कळतंय की ते दिल्लीलाही जाऊ शकतात, याबद्दल काही कळू शकले का? अर्थात आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झाली त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मला उपमुख्यमंत्री पदावरनं मोकळं करा, आणखीन मला पक्ष नेतृत्व आणखीन संघटन या पूर्ण विषयामध्ये लक्ष देण्याची संधी द्या, अशा प्रकारची ते विनंती आज दिल्लीत जाऊन पक्ष नेतृत्वाला करणार आहे। पण त्यांनी ही घेतलेली भूमिका या अर्थातच या भूमिकेचा विरोध जो आहे त्यांची मनधरणी करण्यासाठी कालपासून भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांची रीघ या ठिकाणी लागलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिल्लीला जात असताना ही प्रतिक्रिया दिली की मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। अर्थात रात्री उशिरा मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले। देवेंद्र फडणवीस आज जाण्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकते अशी माहिती समोर येते। अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा गेल्या 2 दिवसापासून सुनील तटकरे आणखीन आता प्रफुल्ल पटेल या व्यतिरिक्त कोणाची भेटही घेतली नाहीये। त्यामुळे अजित पवार सुद्धा या नव्या घडामोडीमध्ये आपल्याला ही जी माहिती समजल्यानुसार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ शकतात। आता तसं बघितलं गेलं विशाल तर उन्हाचा पारा आकाशामध्ये वाढत चाललाय, तळपता सूर्य आहे। हवामान खात्यानं वातावरण बदल होईल असा इशारा दिलाय आणि अर्थातच या बदलत्या वातावरणाच्या नैसर्गिक गोष्टीत राजकीय पटलावर सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण बदल होताना आपल्याला दिसून येतात। आता आपण आहोत आता सागर बंगल्यावर, देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान। आजही या ठिकाणी राणा जगजीत सिंह त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आणखी कालपासून जी रीक सगळी वेगवेगळ्या भाजप नेत्यांची या ठिकाणी आपल्याला सुरू दिसत त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस जरी 11 वाजता नागपूरला जाणार अशी माहिती समोर येत असली तरीही ते नागपूरहून दिल्लीला जातील का नागपूरला जाण्याच्या ऐवजी मुंबईत थेट दिल्लीला जातील या प्रश्नाचं उत्तर साधारणतः तासाभरात आपल्याला मिळणार आहे। पण देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आणि पक्ष नेतृत्वाची भेट घेणार ही माहिती जी आहे ही सगळ्यात महत्वाची मानली जाते, कारण जे मत त्यांनी काल व्यक्त केलं अर्थातच ते व्यक्त केलेलं मत त्याच्यावर केंद्रीय नेतृत्व जे आहे भारतीय जनता पक्षाचं ते कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद देतं तेही बघणं महत्वाचं ठरणार आहे। जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी कोर टीमने जो एकत्रित काल बैठकीमध्ये निर्णय घेतलाय की तुम्ही जाऊच नाही याचा ते सन्मान करतील अशा प्रकारचे संकेत सुद्धा दिसून येत आहे। आजचा दिवस महत्वाचा। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।